श्रीराम। दशक दुसरा, समास चौथा। शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, शुभाशुभ काहीच नाही, साधनाधिक। ज्या व्यक्तीकडे शांती, क्षमा, दीक्षा, मैत्री, शुभाशुभाचा काही विचार न करणारा आणि काही साधनही नाही असा व्यक्तीसुद्धा समाजाच्या काहीच कामाचा नाही। शुची नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, आरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया मनाशी। पवित्रता याविषयी त्याचा काहीच विचार नाही। आपला स्वधर्म काय आहे त्याचा विचार त्याला काही नाही। उत्तम प्रकारे आचार विचार त्याच्या मनात नाही। इहलोकामध्ये आपण काय सार्थक करायला आलेलो आहे त्याचाही काही विचार त्याच्या मनामध्ये नाही। आणि गतीसंबंधी आपल्याला पुढे काय मिळावं किंवा मिळणार आहे या गतीसंबंधी सुद्धा त्याच्या मनात काहीच विचार नाही। आणि मनाला वाटेल तसा स्वच्छंद वागतो असा व्यक्तीसुद्धा समाजाच्या काहीच कामाचा नाही। कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट नाही, काहीच नाही पाहता। कर्म नाही त्याच्याकडे, काही कर्म करीत नाही, काही उपासना नाही त्याच्याकडे, ज्ञान नाही, वैराग्य नाही, कोणत्या प्रकारचे योग नाही, धारिष्ट नाही त्याच्याकडे, असे व्यक्तीसुद्धा समाजाच्या काही कामाचा नाही। उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, प्रीती नाही परमेश्वराची। ज्याच्यामुळे मनामध्ये विरक्त भाव, त्याग, समता, उत्तम लक्षण, भगवंताविषयी आदर, प्रीती अशा प्रकारे काहीच नाही, तो सुद्धा व्यक्ती समाजाच्या काहीच कामाचा नाही। परगुणांचा संतोष नाही, परोपकारात सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही, अंतर्यामी। लोकांचे गुण पाहत नाही, कोणाचं चांगलं झालं तर याला आनंद वाटत नाही, हरिभक्तीविषयी त्याच्या मनामध्ये किंचित सुद्धा लेश नाही। आणि अंतर्यामी म्हणजे मनाला अंतर्ज्ञानाने काही समजून घ्यायचं असा सुद्धा विषय त्याच्याकडे नाही। ऐसे प्रकारीचे पाहता जन, ते जीतची प्रेताय समान, त्याशी न करावे भाषण पवित्र जनी। असे वरील प्रकार ज्यांच्याकडे आहे ते प्रेतासमान आहे, त्यांच्याशी तुम्ही न बोललेलंच इष्ट। पुण्य सामग्री पुरती, तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे संगे करीती, ते पावती तैसे। म्हणून आपल्याला सत्संगच असायला पाहिजे। जुनी एक म्हण आहे पहा, अतिपरिचयात अवज्ञा। तर ही कथा जी घडलेली आहे ही गोस्वामी तुलसीदासांच्या जीवनामध्ये ही कथा घडलेली आहे। गोस्वामी तुलसीदास जेव्हा काशीला असताना विद्वानांशी त्यांची चर्चा चालायची आणि तो चर्चेचा जो आनंद असतो तो आनंद ते घ्यायचे। पण योगायोगाने त्यांच्या गावातले जे लोक होते ते लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहिले की अरे हा तर आपल्या गावातला व्यक्ती दिसतो आणि हा एवढा काढलेली वेशभूषा बदलून गप्पा मारू लागला, हा काहीतरी म्हणजे ढोंगीपणा करू लागला असे त्या लोकांच्या मनात आलं। आणि ते सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्याशी बोलायला लागले की बाबा तू हे काय करू लागला, तू ढोंगीपणा जास्त करू लागला म्हणून। तर तुलसीदासांच्या मुखातून अचानकच हा शब्द बाहेर पडला, तुलसी वाहन जाइये जन्मभूमी के ठाम, गुण अवगुण चिन्ह नहीं लेत पुराणो नाम। तुमचे गुण अवगुण जे आहे हे जे तुम्ही पूर्वी असाल तसंच लोक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला सुरुवात होतात। म्हणून
अतिपरिचयात अवज्ञा, म्हणजे खूप तुमचं जर एखाद्या व्यक्तीशी परिचय असेल तर त्या ठिकाणी तुमची अवज्ञा झाल्याशिवाय राहत नाही. एक सुभाषित आपण घेऊ. या सुभाषितामध्ये खूप सुंदर श्लोक आलेला आहे पहा, किंवा सत्संग जर घडला तुम्हाला तर किती त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होतो. सत्संग किती महत्त्वाचा आहे पहा. एक सुभाषित आले याच्यामध्ये, संतप्तायसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं राजते स्वान्त्या सागर शुक्तिमध्यपतितं स्वमौक्तिकं जायते प्रायेणोत्तम मम धम दशा संसर्गतो जायते. आपण पाण्याचा थेंब जर तापलेल्या लोखंडावर टाकला तर तो क्षणात नाहीसा होऊन जातो. तोच पाण्याचा थेंब जर कमळावर पडला तर तो मोत्यासारखा दिसतो. आणि स्वाती नक्षत्रात पावसामध्ये समुद्रामध्ये 2 शिंपल्यांच्या मध्ये जर तो थेंब पोहोचला तर त्या पाण्याच्या थेंबाचा मोती तयार होतो. म्हणून सामान्य म्हणजे लोखंड, उत्कृष्ट, मध्यम आणि हीन अशा अवस्था सहवासामुळे लाभत असतात. म्हणून तुम्ही सामान्य लोकांसोबत राहायचे, उत्कृष्ट लोकांसोबत राहायचे का मध्यम लोकांसोबत राहायचे आणि हीन लोकांसोबत राहायचे हे तुम्ही ठरवा. आणि तुम्ही ज्या वेळेला ठरवताल त्यावेळेला आपोआपच तुम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान हा मिळायला सुरुवात होईल. आणि तुम्ही ज्या लोकांच्या संगतीत जाताल, ज्या लोकांच्या सोबत जाताल तसे तुमची परिचय आणि ओळख ह्या ठिकाणी होत राहील. श्रीराम.